सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत गर्दी झाली होती। म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते। काल गर्दी झाली होती, ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे। इकडं गर्दी करू नका, कारण कामाचे दिवस आहेत, पाऊस पडला आहे। आपण इकडं येऊन गर्दी करू नका। काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची। ते कामं उरकल्याशिवाय कोणी इकडे येऊ नका अंतरवालीकडं। मी आहे इथं, मी आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही हटणार। ही मराठा समाजाला माझी विनंती आहे। तब्येत पण आता बरी आहे। दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते। काल काहीतरी 70 का 69 काय शुगर, 84 का BP असं काहीतरी झालं होतं, एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं, मला नाही माहिती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रात्री 3 वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीच नेतोय, आपण सलाईन घ्यावी। म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली। नाही त्यांनी हा विषय तडीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल। पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं। फक्त मराठा बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी शांत राहावं, इकडं गर्दी करू नका, कामं उरकून घ्या। शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे। मला जर काही अडचण आली सरकारकडून, प्रशासनाकडून, तर आपल्याला माहीत होईल। आणि मला माहिती आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही। एका हाकेवर 2-2, 4-4 लाख लोक अंतरवालीकडे येत आहे। आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही। एकजूट आपण ते काय आहे, सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे। त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही। शेतीतले कामं सगळ्यांनी करायची विनंती आहे। आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुमची, त्यांनी काय आश्वासित केलेलं आहे? नाही, त्यांच्याकडून काहीच नाही। ते फक्त निरोप घेऊन आले होते। ते कोणी असो, तो कोणत्या पक्षाचा आमदार असो, तो कोणत्या पार्टीचा असो, तो कोणाचाही असो, मला पहिल्यापासूनच 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, घेणं देणं नाही आहे। कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं, मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना। याच्यासाठी ते सरकारकडे जात आहेत, येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितलं आहे की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही भेट मरायला। कोणी भेटायला येणार आहे असं सांगितलं का वरच्या सरकार पातळीवरच निर्णय घेतले जातील? तुमच्याशी काही या संदर्भात चर्चा करणार आहेत का? याबद्दल काही चर्चा झाली? सरकारला यायचं असलं येतील, आमचे दार उघडे आहेत। आमचा विषय आरक्षण आहे। माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत, हा आमचा विषय आहे। आमचा विषय आता ॲडमिशन आहे, तो विषय मार्गी निघाला पाहिजे। EWS ECBCतून फॉर्म भरलेले पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत, ते इकडं कन्वर्ट होणं गरजेचं आहे, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। 2014चे काही विद्यार्थी राहिलेले आहेत, त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे याबाबतही सांगितलेलं आहे, कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो। आता आधार मिळालेला आहे, ते 57 लाख नोंदीचा। 2004चा पण तसा कायदा पण आहे। बघूयात आता काय ते काय करतात। माझं लढणं कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो। हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लोकांवरती 307 सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले, तेही ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे मागे घेण्यात यावर चर्चा झाली। बघू आता ते काय करतात। मी समाजासाठी लढणार आहे, मरेपर्यंत लढणार आहे। तुम्ही काल असं म्हणाल की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते, आज त्याबद्दल तुमची भूमिका
रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक झाले? नाही नाही, बघा, जोपर्यंत काम होत नाही, जोपर्यंत विषय मार्गे लागत नाहीत, तोपर्यंत तरी विश्वास कसा ठेवायचा? आम्ही 10 महिने ठेवलेच ना विश्वास. आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतो आहे की सरकार देतो म्हणतं, परत एकाएकी नाही म्हणतं आहे, देतो म्हणतं आहे, एकाएकी नाही म्हणतं आहे. आता सगळे सोयरीची अंमलबजावणीसुद्धा 5 महिने झालेले. अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्यावर. ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येईल, काही काही वेळेस काय असतं, एखाद्यांचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा. ठीक आहे, तडीच नेतो म्हणलेत ना, आम्ही विश्वास ठेवला. कोण नेतो म्हणले, काय नेतो म्हणले, तडीशी जाहीरपणानं नाव सांगणारे लोक आहेत. आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं आहे तडीच नेतो. मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली, जाहीरपणानं सांगूत ना. पण थोडं ते तडीच नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या. मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीच नेला आणि या मंत्र्यांमुळं यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच नेला आहे. थोडासा तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या. जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज करेल ना तडीच नेल्याबद्दल विषय. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. काही टाईम बॉन्ड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल? कारण शेवटी उपोषण ग्रस्त करता, तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतील. तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का? या संदर्भात काहीतरी चर्चा झाली आहे का टाईम बॉन्ड? आज कळत, संध्याकाळपर्यंत कळण विषय काय आहे ती. नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल. मला काय, माझा समाज मोठा, पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीच नेतो म्हणलेत, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत, तर मग आम्ही ठेवलं, रात्री सलाईन लावली. आणि कोण मंत्री आहे काय विषय थोडाच तडीच नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीच नेला म्हणून. पण आता थोडंच तडीच तर नेऊ द्या, मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी. चलो, धन्यवाद. थोडा त्रास व्हायला लागला बोलायला, नरड दुखतं. पहिल्या उपोषणाला, दुसऱ्या उपोषणाला सरकारने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला होता. पण हे आंदोलन, चौथं आंदोलन 5वे दिवस झालं तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही. तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला, महायुतीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. नाही, इथून मागे 17 दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना. आताही दुर्लक्ष करतीलच. तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत असतील तर याच्यापेक्षा 10 पट फटका विधानसभेला बसेल. तसं काय नाही. जिच्याला तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत. माझी जाती एक आहे. आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण मग एकाएकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना. आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नाविलाज आहे. आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी. राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही. आम्ही खंबीर आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सावध करतो आहे त्यांना की बाबा, आम्हाला राजकारणात मला नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे तर आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आम्ही त्यांना, तसे काही अडचण नाही. परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा. हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे, तुम्ही सलाईन घ्या. विश्वास ठेवला. काय वाईट करतो आहे आपण? आंदोलक म्हणून का आम्ही, मला माझी जात मोठी करायची, मग त्यांच्या शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं. ते सन्मान मी केलेला आहे, त्यांनी नाही केला. त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला, या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले. तो समाज कौतुक करेल त्यांचं. कारण आम्हाला काय, कुणी असू द्या, आरक्षणाशी देणं घेणं नाही केलं तर सलाईन काढून फेकता येईल. पण सरकारला वेटी धरता असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की 10% आरक्षण दिलं, आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते, तरी तुम्ही सरकारला वेटी धरता असा आरोप होता. तर त्याला म्हणा, तू घेते 10% तू पोराला दी. कोणी शहाणा तेव्हा ती शहाणा आहे ना, नीट राह म्हणा. आणखीन वातावरण नको बिघडू. हां, नीट राह म्हणा. 10% आम्ही मागितलेलं नाही. मोगम बोलू नको आणि तो याने ते चव घालू नको म्हणा. तो कोण असेल ते मला नाही माहीत. विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील. मग
लय डोक्याच्या वरून जायसारखं बोलायचं नाही, शहाणपणा करायचं नाही. आमचे जीव चाललेत आमच्या समाजात लोकांचे इथं. आम्हाला माहीत आहे आम्हाला काय आले. तू काय बोलतो येशीत बसून. सरकारनं तुमचं आंदोलन वेठीलं नाहीतर तसं नाही तर काय 10 महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं? सोप्या गोष्टी काय 10 महिने आंदोलन चालवणं. आम्ही शेतकरी लोक आहेत, आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही साधे भोळे लोक आहेत. इतके दिवस आम्हाला वेठीच धरणं. मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखवू ना, आम्ही दाखवू, बघू किती दिवस छळ करतात आमचा, किती दिवस उपोषणाला बसू. पाटील तुम्ही ज्या वेळेस आंदोलन सुरू करतायत त्या विरोधात ओबीसीतून आंदोलन सुरू करण्याचा हाक देत आहे. आजही लक्ष्मण हाके यांनी आंतरवालीतून ओबीसी आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केली आहे. जाऊ मला बाकीच्यावर नाही काय, मी बाकीच्याला नाही गिनीत. कुठून कोण उभा करणार आहे आणि काय आहे. मी माझ्या समाजासाठी लढतो, मी कोणाला किंमत देत नाही. पुढं न कर म्हणा, पुढं न कर. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की 10 पैकी 9.5 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही, असं नसतं. 10 पैकी 8 मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं. कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना. 8 कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं. त्याला जोडूनच पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेपूट आहे ते वाढतच राहणार. एक मागणी झाली की पुढची मागणी, पुढची झाली की पुन्हा पुढची मागणी. त्याला नाही कळत काही, ते कामातून गेलेले पोरं. एवढं ओबीसी अडचणीत आला असता का, त्याच्यामुळेच अडचणी आलं बदली येते. हे तुम्ही पॉलिटिकल असं स्टेटमेंट होते असं तुम्ही म्हणता ना, पण ॲक्च्युली सगळ्यांचं म्हणणं आहे की मागण्या सरळ वाढतच चालल्यात. त्या खरंच मागण्या अगोदरच्या पूर्ण झाल्या म्हणून वाढत चालल्यात का झाल्याच नाही म्हणून त्याच मागण्या तुम्ही लावून करता? या संदर्भात जरा तुमचं हो आहे तेच. आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपली पहिली मागणी की त्याला आधार लागतो. मग 57 लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या? मिळाल्या. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी. गुन्हे मागं घेणं, हैदराबादचं गॅजेट हे पूर्वीपासून नाही का? केसेस मागं घेणं हे पूर्वीपासून नाही का? कोणत्या लांबल्यात? काय लांबलंय सांगा ना पुढे येऊन. उगा काहीतरी बोलायचं जीवावर आल्यावर ठीक आहे, बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं. नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ. आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना. एक शेवटचा प्रश्न. रात्री आमदार राऊत यांच्यावर चर्चा होत असताना मुंबईतल्या राज्य पातळीवरच्या देश पातळीवरच्या कुठल्या नेत्यांची तुमचं डायरेक्ट फोनवर किंवा बोलणं असं काही झालं का? मी सांगितलं ना हो म्हणून मगाशी, की त्यांनी तडीस काढू म्हणून सांगितलं आहे. विषय हे आम्ही विश्वास ठेवला आहे. शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे. त्यालाच आंदोलक म्हणलं जातं. मी आंदोलक आहे. शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझी जबाबदारी ठेवलं आहे. आणि रात्री 3 वाजता आम्ही सलाईन पण घेतले. त्यांनी नाही तडीस नेली विषय तर पुन्हा सलाईन काढून फेकून ना. मला माझ्यासाठी समाज मोठा. कोण नेते आहेत काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगन. आणि त्यांनी तडीस नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच करणार आहे. आम्ही काय वाईट करायलो काय? आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या. आमचं हे धोरण आहे पहिल्यापासून, कुणीही द्या आरक्षण पाहिजे. ते नाही दिलं की सलाईन काढून फेकली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.